पुण्यात बांधकाम ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोट आणि व्हिडिओमध्ये माजी आमदारासह माजी नगरसेवकांचा उल्लेख. तर संपूर्ण माहिती काय आहे प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी परवेश शेख. आपण पाहतायत साबरमती न्यूज. पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणींना कंटाळून एका बांधकाम ठेकेदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली आहे. मृत ठेकेदाराचे नाव खलील रज्जुलाल शेख, वय 65 वर्षे असून या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूपूर्वी खलील शेख यांनी जवळपास 6 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून सुसाईड नोट ही लिहून ठेवली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर आपण आर्थिक संकटाला काही व्यक्ती कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हिडिओमध्ये एका माजी आमदार, त्यांच्या पत्नी आणि इतर काही व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला आहे. खलील शेख यांच्या म्हणण्यानुसार पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळे कंपनीचे आर्थिक व्यवहार अडचणीत आले आणि त्या सुमारे 50 लाख रुपये अडकले. गेली 3 वर्षे कर्जाचे हप्ते भरताना ते गंभीर आर्थिक संकटात सापडल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय एका माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलांकडून धमक्या मिळाल्याचाही आरोप त्यांनी व्हिडिओमध्ये केला आहे. या आरोपाची सत्यता अद्याप तपासाअंती स्पष्ट होणार असून पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोप हे मृत व्यक्तीने व्हिडिओ आणि सुसाईड नोटमध्ये केलेले दावे आहेत. संबंधित व्यक्तीची बाजू आणि पोलीस तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल. तर संपूर्ण व्हिडिओमध्ये काय प्रकरण आहे, मृत व्यक्तीने हा व्हिडिओ बनवलेला आहे, तर पुढे आपण त्यांचा व्हिडिओ पाहूयात. व्हिडिओमध्ये काय म्हटलं आहे. उत्कर्षा कंपनी, याचे पार्टनर दंगेकरची मिसेस, बाळासाहेब शेडगेची मिसेस, सुनील आहेरचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत. पर माझं यांची एक बिल घेतलेलं आहे, त्याचे बिलाचं पेमेंट आहे 20 लाख रुपये, तो दिले नाही. आणि 2 बिलं यांनी घेतलेले नाहीत, असे त्या 2 बिलाचं पेमेंट आहे 15 30 लाख रुपये, असे यांच्याकडून टोटल येणं आहे 50 लाख रुपये. मी 3 वर्षानं ह्या 50 लाखाचं 4% याज भरत आहे. याजाकडून कुणाकडून पैसे घेतलेत हे बी त्यांनी माहीत आहे. पहिलं मी याजानं पैसे घेतले होते संजू तिकेवण्याकडून 4% आणि 5%. तो पैसे मी चंपक नाहरकडून उचलले आणि संजू तिकेवण्याचे पूर्ण केले. आता मी 3 वर्षानं परत याज भरत आहे चंपक नाहरचं 3% आणि काही पैसे आहेत 4%. पर हा बाळासाहेब शेडगे पेमेंट देत नाही, दादागिरी आणि भाईगिरी करत आहे. जेव्हा मी पैसे मागतोय तर पैसे देत नाही. बघू काय करायचं. तर 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही, 20 लाखाचं बिल घेतलेलं आहे, असे टोटल 50 लाख रुपये. आणि माझा माल 30 ते 40 लाखाचा माल ठेवून घेतलेला आहे. तरी पण हा दादागिरी भाईगिरी करते. जेव्हा येतील तेव्हा बघू. आणि यांच्या पार्टनरला विचारलं, सुनील आयर विचारलं, तो म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. अमित शेखला विचारलं, म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. ह्याच्यात रवी धंगेकर लक्ष घालीत नाही किंवा तो रघु गौडा लक्ष घालीत नाही. सगळ्यात मेन जड आहे तो आहे बाळासाहेब शेडगे. माझं घर रोडवर आणलेलं आहे आणि 4 वर्ष झालं मी 50 लाखाचं याज भरत आहे. का तर पुरावा म्हणजे 20 लाखाचा आहे आणि 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही. असे टोटल यांच्याकडून 50 लाख रुपये येणार आणि 50 लाखाचं मी गेलं 3 वर्षानं याज भरत आहे 4% आणि 3%. आणि हा पैसे देत नाही, दादागिरी भाईगिरी करतोय. स्वतःला हा लय मोठा माणूस समजतोय. ह्याच्यामुळं पुढं माझ्या मुलाला पण धोका होऊ शकते, मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणू शकते. का तर मला पण 2-4 वेळेस बाळासाहेब शेडगेनं धमकी दिलेली आहे. पेमेंटला फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही किंवा तुम्हाला पुण्यात जगणं मुश्किल करेन, तुमच्या लेकरावाळाला पण जगणं मुश्किल करेन. उद्याच्याला मी तर फाशी घेणारच आहे आज. बाकी माझ्या लेकरावाळाला काहीच बी त्रास झाला तर ह्याचा जिम्मेदार बाळासाहेब शेडगे आणि त्याचा मुलगा असणार आहे. महाराष्ट्रातील आणि धाराशिव जिल्ह्यातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख,
साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.